तुम्हाला माहित आहे का, तुम्ही दरमहा 1000 रुपये जरी इन्व्हेस्ट केले तरी चांगले पैसे बनवू शकता. 90% लोकांना हे खोटं वाटते, पण त्यांना खरं गेमच माहित नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पैशाच्या गोष्टीवर, जिथे तुम्हाला पैशाबद्दल आर्थिक ज्ञान मिळेल आपल्या मराठी भाषेमध्ये. लोकांना इन्व्हेस्ट हा शब्द जरी ऐकला तर असं वाटतं की हे आपलं काम नाही, मोठ्या लोकांचं काम आहे. पण इन्व्हेस्ट हे सर्वांसाठी आहे, गरीब असो की श्रीमंत असो. आपण जे रोज एक्स्ट्रा फालतू खर्च करतो तेच पैसे वाचवून आपण चांगले पैसे बनवू शकतो. कशा पद्धतीने ते त्याला सांगतो. इन्व्हेस्टमेंट म्हणलं तर लोकांचा एक कॉमन डायलॉग आहे, तो म्हणजे आता माझ्याकडे पैसे नाही, पैसे आले का मी इन्व्हेस्टमेंट करतो. पण आपण ही गोष्ट इग्नोर केली पाहिजे. आपल्याकडे पैसे असतात पण आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. आपण फालतू खर्च करतो पण आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. मग प्रश्न हा पडतो की इन्व्हेस्टमेंट करा कुठे? जमीन घेतली तर पैसे खूप लागतात. शेअर मार्केट ज्याचं नॉलेज नाही आपल्याला. LIC पॉलिसी 6 ते 7% व्याज भेटते, जी महागाई खाऊन टाकते. आणि उरली बँक एफडी. बँक एफडी करायला खूप पैसे लागतात, तेवढे पैसे आपल्याकडे नाही आहे. तर मग करायचं तरी काय? तर यावर एक उपाय आहे, ती म्हणजे SIP. पण मित्रांनो, SIP तर ही SIP काय आहे? तुम्ही तर नाव ऐकलं असेल पण माहित नाही. तर चला या व्हिडिओमध्ये तुम्ही आखरीपर्यंत बघा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की SIP काय आहे. तर चला बघूया आपण की SIP म्हणजे काय. तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर SIP कशी काम करते, ती प्रोसेस कशी आहे, ते सर्व आपण डिटेल्स मध्ये बघूया. तुम्ही व्हिडिओपर्यंत आखरीपर्यंत बनवून राहा. तर चला बघूया आपण की SIP काम कशी करते. आपण उदाहरणासाठी घेऊया की व्यक्ती A आहे, हा महिन्याचे 5000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. व्यक्ती A आहे, हा महिन्याचे 5000 रुपये इन्व्हेस्ट करतो. कधीपर्यंत? हा तारखेच्या 15 तारखेपर्यंत याच्याकडे पैसे येते. 5000 रुपये महिन्याच्या 15 तारखेपर्यंत त्याच्याकडे 5000 रुपये शिल्लक राहतात. तर हा एक A व्यक्ती आहे, आपल्या रिस्क नुसार एक म्युच्युअल फंड सिलेक्ट करतो. तो कोणता पण असू शकतो, स्मॉल कॅप, मिड कॅप, त्याच्या रिस्क नुसार तो कोणता पण सिलेक्ट करतो. तर मग काय होते, हे 5000 रुपये महिन्याच्या 15 तारखेला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट होतात. 5000 रुपये 15 तारखेला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट होतात. या संपूर्ण जी प्रोसेस होते महिन्याला, त्याला म्हटलं जाते SIP. ही जी 5000 रुपये 15 तारखेला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट होते, ही प्रोसेस होती दरमहा. कशी होते? दरमहा होते. म्हणजे प्रत्येक महिन्याला ही प्रोसेस आपोआप होणार. कुणाकडे आपल्याला पैसे द्यायची गरज नाही, कुणा एजंटकडे द्यायची नाही, काही नाही. आपल्या बँक मधून ही 5000 रुपयाची अमाऊंट 15 तारखेला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट होणार. ही जी संपूर्ण प्रोसेस होत आहे त्याला म्हटले जाते SIP. ही आहे सोप्या भाषेमध्ये SIP चे एक्सप्लेनेशन. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की SIP काम कशी करते, त्याचा फायदा आपल्याला कसा होतो, आपल्याला काय मिळतं म्युच्युअल फंड बद्दल, आपण त्याबद्दल कसे ट्रॅक करू शकतो. याच्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हो, आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण सांगा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी फॉलो करा पैशाच्या गोष्टीला.